हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना योग्य काळजी घेतली नाही तर सर्दी, खोकला, सांधेदुखी, स्नायू ताठरणं, झोप न लागणं, रक्तदाब वाढणं अशा अनेक तक्रारी वाढू शकतात. झोपण्याची खोलीत अतिशय थंड हवा येणार नाही याची काळजी घ्या. खिडकी, दारातून थंड वारा थेट अंगावर येत असेल तर पडदे लावा. खूप बंद खोली ठेवू नका, हवा खेळती राहू द्या. थंड प्रदेशात राहत असाल तर हलका हीटर वापरू शकता, पण फार गरम नको. कपड्यांची योग्य निवड करा. सुती कपडे घाला, वर लोकरीचे कपडे वापरा. फार घट्ट कपडे घालू नका, यामुळे रक्ताभिसरण बिघडतं. मानेवर हलका मफलर किंवा दुपट्टा ठेवा. डोकं झाकून झोपू नका, कारण कान थंडीत उघडे ठेवू नका. पाय आणि पोट उबदार ठेवा. पाय थंड राहिल्यावर झोप लागत नाही. झोपताना सॉक्स घालणं फायदेशीर आहे. पोटावर हलकी चादर ठेवा. गॅस पोटदुखी टाळते. गादी आणि पांघरूण खूप मऊ गादी टाळा, पाठदुखी वाढते. जाड पण हलकं पांघरूण वापरा. खूप जड ब्लँकेटमुळे घाम येऊन नंतर थंडी लागू शकते. झोपण्यापूर्वी काय घ्यावं? कोमट दूध, हळद, जायफळ उत्तम आहे. ज्येष्ठांसाठी दुधात थोडं तूप टाका. खूप थंड पाणी पिणं रात्री टाळा. झोपण्याआधी काय टाळावं? थंड पदार्थ जसं की आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, उशिरा जड जेवण, मोबाईल, टी झोपण्याच्या अगोदर बंद करा. उघड्या जमिनीवर अजिबात बसूही नका आणि झोपूही नका. झोपण्याआधी तेलाशी मालिश नक्की करा. पाय, तळवे, मानेवर तेल लावा. तिळाचं तेल, खोबरेल तेल किंवा आयुर्वेदिक तेल वापरा. सांधेदुखी, निद्रानाश कमी होतो. झोपण्याची योग्य वेळ रात्री 10 ते 11 दरम्यान झोपायला जा. हिवाळ्यात शरीराला अधिक विश्रांती लागते. उशिरा जागरण केलं तर थकवा वाढतो. सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं. झोपण्याआधी गरम पाण्याची वाफ घ्या. नाक कोरडं वाटत असेल तर तुपाचा थेंब नाकात टाकू शकता. छाती पूर्ण झाकलेली ठेवा. वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी खास काळजी. रक्तदाब, मधुमेह असलेल्यांनी जास्त थंडी टाळावी. सकाळी थंडीमध्ये अचानक उठू नका. अतिरिक्त गरम कपडे वापरावेत. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून हिवाळ्यामध्ये वातदोष वाढतो, त्यामुळे उबदारपणा, तेल, योग्य झोप खूप गरजेचे असते. तेव्हा आजारापासून वाचण्यासाठी आणि थंडीमध्ये निरोगी आणि सदृढ राहण्यासाठी वरील छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि नक्कीच निरोगी राहू शकता.